नमस्कार. आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण गार्लिक ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत, जो बनवायला अगदी साधा सोपा आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सगळेच आवडीने खातील इतका टेस्टी लागतो आपला हा गार्लिक ब्रेड पिझ्झा. बाहेरून वगैरे विकत आणण्यापेक्षा घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हा मुलांना बनवून देऊ शकतो आणि मुलंसुद्धा फार आवडीने एन्जॉय करतात. म्हणजे कधी कधी मुलांना तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो, तर त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी वेगळं असं आपण या पद्धतीने हे गार्लिक ब्रेड पिझ्झा बनवून देऊ शकतो. किंवा कधी टिफिनला वगैरे थोडं काही चटपटीत द्यावं झालं तर हे आपण गार्लिक ब्रेड पिझ्झा मुलांना बनवून देऊ शकतो. तर आता आपला हा जो गार्लिक ब्रेड पिझ्झा आहे तो कसा बनवायचा ते बघूयात. तर ते बनवण्यासाठी इथे मी ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, म्हणजे मुलांच्या हेल्थसाठी सुद्धा चांगला आहे. त्यानंतर इथे मी लसूण, कोथिंबीर आणि बटर घेतलेलं आहे. लसूण चांगले भाजून घेतले, तर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपलं जे गार्लिक आहे ते. तर आपले जे ब्रेड स्लाईस आहे त्याला व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे. लसूण वगैरे तर चांगलीच असते आपल्या शरीरासाठी आणि अशा पद्धतीने तर लावून दिले तर मुलंसुद्धा आवडीने खातात. तर आता या पद्धतीने आपले सर्व स्लाईस तयार करून घ्यायचे आहेत. तर मी आधी सर्व तयारी करून घेतली, म्हणजे आपले लसूण वगैरे भाजून, बटर, त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडंसं मीठ वगैरे घालून ते ॲड करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला कधी काय करायचं असेल ना तर आधी ही तयारी करून ठेवायची, म्हणजे आपला जास्त वेळ लागत नाही. तर इथे आपले सगळे जे स्लाईस आहेत ते आपण तयार करून घेतलेलं आहे, व्यवस्थित सगळीकडून लावून घेतलेलं आहे त्याला आपली जे लसूण आहे ती. त्यानंतर इथे तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यावरती बटर व्यवस्थित थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आणि बटर पसरवून घेतल्यानंतर आपले जे ब्रेड स्लाईस आहेत, आपण जे गार्लिक लावून घेतलेले आहेत, तर ते आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत. जी आपली गार्लिक लावलेली बाजू आहे ना, ती बाजू आपल्याला थोडीशी ब्राऊन अशी करून घ्यायची आहे. त्याने आपला जो हा गार्लिक ब्रेड पिझ्झा आहे ना, खूप टेस्टी लागतो. तर आपल्याला तिला मिडियम गॅसवरती थोडं शेकवून घ्यायचं आहे. आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे, जास्त वेळ लागत नाही. लसूण तर आपल्या घरी असतंच, कोथिंबीर, लसूण, बटरसुद्धा असतं. तर आपण हवं असेल ना तर मुलांना कधी या पद्धतीने चपातीलासुद्धा करून देऊ शकतो, तो सुद्धा खूप छान लागतं खायला. तर इथे बघा आपण थोडंसं ब्राऊन करून घेतलेलं आहे आपला लसूण. तर आपण आता हे स्लाईस जे आपले आहेत ते तयार झालेले आहे, शेकवून घेतले, तर ते काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा स्लाईस आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले स्लाईस शेकवून झालेले आहेत. ते असेसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात. नुसतेसुद्धा तुम्ही चीज न घालतासुद्धा खाऊ शकता. त्यानंतर आपल्याला आता त्याच्यावरती चीज किसून घ्यायचं आहे. जर आपल्याला हवे असेल तर आपण वरून भाज्यासुद्धा ॲड करू शकतो. म्हणजे आपण कसं पिझ्झाला सिमला मिरची, टोमॅटो, कांदा क्यूबमध्ये कापून घेतो, त्या पद्धतीने आपण वरून लावू शकतो. आणि मस्त असं पिझ्झासारखं तसंच शेकवून घ्यायचं, ते सुद्धा खूप छान लागतं भाज्यावरून घालून. तर आपण चीज किसून घेतलेलं आहे, वरून थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे. आपण हे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत, भाज्या वगैरे काही ॲड नाही करणार आहोत. तर आता आपल्याला ह्याला मस्त असं आपण जसं पिझ्झा आपलं शेकवून घेतो त्या पद्धतीने शेकवून घ्यायचं आहे. तर तवा जो आपला आहे त्याला आधीच आपण मगाशी बटर लावलेलं होतं, त्यामुळे पुन्हा लावायची गरज नाही. तर आता आपण हे व्यवस्थित लावून घेऊयात. त्याच्यानंतर झाकण ठेवून आपण त्याला स्लो गॅसवरती शेकवून घेऊयात. जर तुम्हाला अजून जास्त थोडं स्टीम करायचं असेल तर वाटीमध्ये पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवायचे, म्हणजे ते आपले खालूनसुद्धा करपले जात नाहीत. तर इथे बघा आपण त्याला 2 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. तर बघा आपलं मस्त असं गार्लिक ब्रेड पिझ्झा जो आहे तो तयार झालेला आहे. आपलं जे चीज आहे ते चांगलं मेल्ट झालेलं आहे. तर इथे आपले गार्लिक ब्रेड पिझ्झा जे आहे ते बघा तयार झालेले आहेत. खाऊन बघा, खूप टेस्टी लागतात. गरम गरमसुद्धा खूप छान लागतात, मुलं फार आवडीने एन्जॉय करतात. तर तुम्हाला आजची आपली ही गार्लिक ब्रेड पिझ्झाची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मुलांना नक्की देऊन बघा, मुलं तर फार आवडीने एन्जॉय करतील, घरातले सुद्धा आवडीने खातील, इतकी टेस्टी लागते. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.